हॅलो मित्रांनो, एलिमेंटरी इंटरमिजिएट 2025 या परीक्षेसाठी आपण आज जे बघणार आहे हे ऑब्जेक्ट ड्रॉइंग किंवा स्टील लाईफ. तर ऑब्जेक्ट ड्रॉइंग किंवा स्टील लाईफ यांचं प्रपोर्शन कसं घ्यायचं, आपल्यासमोर ज्या वस्तू असतात त्या वस्तूचं प्रपोर्शन कशा पद्धतीने घ्यायचं, त्यांचं स्केचिंग कसं करायचं हे या ठिकाणी मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो आहे. तर मित्रांनो, समोर असलेल्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला जशाच्या तशा काढायच्या आहेत. त्याच्यात जे मानवनिर्मित वस्तू आहेत म्हणजे माणसाने बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांचा रंग तुम्ही बदलू शकता, पण नैसर्गिक जे आहे किंवा फळं फुलं असं जर काही तिथे ठेवलेलं असेल तर ते तुम्हाला ॲट इट इज म्हणजे जशाच्या तशा रंगात काढायचं आहे. समजा की वांग आहे तर ते जांभळ्या रंगाचं वांग असेल तर तुम्हाला जांभळाच रंग करायचा आहे. पण जर बादली लाल रंगाची आहे आणि मग्गा पण लाल रंगाचा आहे तर तुम्हाला त्या दोन वस्तूंपैकी कोणत्याही एका वस्तूचा रंग तुम्ही चेंज करू शकता, बदलू शकता. तर मित्रांनो, आज आपण एलिमेंटरी इंटरमिजिएट 2025साठी जी परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी आपण स्केचिंग कसं करायचं, त्याचे प्रपोर्शन्स कसे घ्यायचे हे या ठिकाणी आपण बघणार आहे. तर मित्रांनो, नेहमी मी सांगत असतो की कोणतीही HBची पेन्सिल आपल्याला यूज करायची आहे. जे काय रेखांकन आपण करतो आहे, जे काय आपण स्केचिंग करतो आहे, चित्र काढतो आहे, हे बिलकुल हलक्या हाताने म्हणजे डार्क नाही काढायचं आहे. पण तुम्हाला इथे दिसावं म्हणून मी थोडंसं इथे डार्क करणार आहे. तर मित्रांनो, आपल्यासमोर एक वस्तू समूह ठेवलेला आहे. एलिमेंटरीसाठी तुम्हाला 3 किंवा 4 वस्तू येतील. जनरली 3च वस्तू येतात. एक नैसर्गिक वस्तू म्हणजे फळं फुलं यापैकी काहीतरी आणि 2 ऑब्जेक्ट जे मानवनिर्मित असतील. तर अशा पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी चित्र काढायचं आहे. तर या ठिकाणी मी जे चित्र लावलेलं आहे बाजूला, हा एक फोटोग्राफ आहे. हे एक एक्झाममध्ये आलेलं, परीक्षेमध्ये आलेला हा ऑब्जेक्ट आहे, हे वस्तूसमूह आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की डाव्या बाजूला वांग आहे, ते बादलीला टेकून आहे. उजव्या बाजूला मग आहे किंवा ते डस्टबिन आहे, मध्ये जे आहे ते डस्टबिन आहे किंवा बादली असू शकते, जे काय असेल ते. तर याचं स्केचिंग कसं करायचं, याचे प्रपोर्शन कसे घ्यायचे. बघा मित्रांनो, छोट्या चित्राला तुम्ही जर छोटंसं चित्र काढलं तर त्याला तुम्हाला मार्क्स मिळणार नाही, ग्रेड मिळणार नाही. या गोष्टी लक्षात घ्यायच्या. तर चित्र मॅक्झिमम मोठं यायला पाहिजे. आता मोठं करत असताना काय करायचं की सगळ्यात समोर कोणत्या वस्तू आहेत, जसं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की वांग आणि मग्गा हे समोर आहे आणि डस्टबिन किंवा बादली जे काय असेल ते मागे आहे, थोडंसं मागच्या साईडला आहे. तर या ठिकाणी आपण पहिले एक ढोबळमानाने याचं चित्र करून घेऊ की सगळ्यात पहिले वांग आणि हे कुठे येईल. तर बघा, या ठिकाणी मी वांगे ज्या ठिकाणी येईल आणि मग ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी एक रेष मारून घेतलेली, एकदम हलक्या हाताने मारून घ्यायची आपल्याला समजायसाठी. तर ही मी हॉरिझॉन्टल म्हणजे क्षितिज रेषासारखी इथे रेष मारलेली आहे. आता इथून आपल्याला बादली जी काढायची आहे किंवा डस्टबिन जी काढायची आहे त्याच्यासाठी मी एवढं अंतर सोडलेलं आहे. साधारणतः मग या ठिकाणी येईल, वांग इकडच्या साईडने येईल आणि डस्टबिन या ठिकाणी येईल. तर ह्याची रचना तुम्हाला व्यवस्थित करायची. रचना व्यवस्थित करताना काय करायचं की आपल्याला जी वस्तू मोठ्यात मोठी घ्यायची आहे तिची हाईट मी इथे घेतलेली आहे. या ठिकाणून ही जी वस्तू तयार होईल याची हाईट, याची उंची घेतलेली आहे. आता ही वस्तू कुठे काढायची, तर मेन वस्तू आपण सगळ्यात पहिले बघू की मग उजव्या बाजूला आहे आणि वांग डाव्या बाजूला आहे. तर हे वांग कुठपर्यंत यायला पाहिजे, तर त्याच्यासाठी मी या ठिकाणी एक रेष मारून घेतली आहे उभी, आणि तशीच रेष या पण ठिकाणी आपण मारून घेऊ की मगाचा तो दांडा आहे किंवा दांडी आहे, जे हँडल आहे ते इथपर्यंत यायला पाहिजे. तर हा जो बॉक्स झाला, एवढ्या याच्यात आपलं चित्र बसलं पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता सगळ्यात पहिलं आपण काय करू की जे डस्टबिन आहे ते काढू. आता या ठिकाणी समजा आपण वांगचं एक जस्ट आकार घेतला की इतकं जर वांग घेतलेलं आहे तर याची दांडी या ठिकाणी टेकेल एक साधारणतः. तर इथे एक मी रेक्टँगल म्हणजे आयात काढून घेतो आहे. ह्याच्यात आपण छोटं मोठं करू शकतो, थोडंफार साईज आपल्याला लहान मोठी करता येऊ शकते. तर हे बघा, ही मी या ठिकाणी एक आयात काढून घेतलेला आहे. हा आयात जो काढलेला आहे हा आपला डस्टबिनसाठी आहे, म्हणजे जी कचरा पेटी दिलेली आहे तिथे कचऱ्याचा डब्बा किंवा बादली जे काय असेल ते या ठिकाणी दिलेलं आहे.
ही वरची बाजू झाली, म्हणजे इथपर्यंत याचं बूड म्हणजे खालचा भाग येईल आणि मग जो आहे तो या ठिकाणी आपण घेऊ. आता मगाची साईज कशी आहे, तर याला ओव्हरलॅप झालेला आहे ना. तुम्हाला चित्रात दिसेल लाल रंगाचा मग आहे. तर ह्याची साईज किती, वरतून किती आहे, तर वरतून बघा या ठिकाणी मी अर्ध्यावर जर रेश मारतोय हाफला, हिचे 2 पार्ट मी सेम करतोय, तर या ठिकाणी मग आलेला आहे. मगाची साईज जी आहे ही इथपर्यंत आलेली आहे. कदाचित थोडीशी कमी येईल, थोडीशी हलकीशी खाली पण येऊ शकते. या ठिकाणी आपण मग जो आहे तो घेऊ. तर ह्याच्यासाठी पण मी एक आयत काढून घेतोय. बघा रचना कशी करायची असते हे या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर हा मग खाली रेष थोडी जास्त झाली, त्याच्यामुळे मी हा मगाची साईज घेतलेली आहे. साधारणतः आपण याचं जर प्रपोर्शन घेतलं या मगाचं, तर हा जो मग येईल याच्यात 2 मग, साधारणतः 2 ते 1.5 मग या ठिकाणी बसतोय, 1.5पेक्षा थोडंसं जास्त. तर ही मगाची साईज झाली. मग जो आहे तो या ठिकाणी आला. आता बघा हे वांग जे आहे या मगाच्या ही जी लाईन सरळ घेतली याच्यावरती टेकतंय, म्हणजे याचा जो भाग आहे हा थोडासा वरच्या बाजूला आलेला आहे. तर वांगा कसं आहे, थोडंसं निमुळत आहे. तर या ठिकाणी मी एक गोल काढला आणि हा इथे परत एक अगदी रफली करायचं आहे. याच्यात खूप जास्त लाईन झाल्या तरी चालतील. हे बघा या ठिकाणी मी हा एक याचा शेप, बेसिक शेप घेतलेला आहे. जसा इथे आपण एक बेसिक शेप घेतलाय तसाच या ठिकाणी पण एक बेसिक शेप. तर चित्र करताना तुम्हाला वर्तुळ, अर्धवर्तुळ, चौकोन, रेषा, आयात यांचा वापर करून बेसिक चित्र तयार करायचं आहे. मित्रांनो आता ही झाली आपली रचना. इथे या ठिकाणी हँडल येईल इथपर्यंत आणि हे वांग्याचा जो खालचा भाग आहे किंवा हा भाग या ठिकाणी आला. तर इथे भरपूर रेषा आल्या तरी हरकत नाही. आपल्याकडे खोड रबर असतं, इरेजर म्हणतात, ते या ठिकाणी आहे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता. तर हे बेसिक शेप झाले. आता आपण याला थोडंसं डिटेलकडे जाऊ. ठीक आहे. आता डिटेलकडे जाताना काय करायचं आहे, सगळ्यात पहिले मी मधला जो आहे सगळ्यात मोठा जो ऑब्जेक्ट आहे याच्यावर मी लक्ष केंद्रित करेल आणि या ठिकाणी आपण याची रचना करू यासारखं. तर हा मी थोडंसं वरच्या बाजूने घेतो आणि त्याच्या कडा ज्या आहेत त्या बाहेर निघालेल्या आहेत, है ना. तर या इतक्या बाहेर मी सेम अंतर घ्यायचं. हे जितकं अंतर आहे तितकंच अंतर इथे घेण्याचा प्रयत्न करायचा आणि ही जी कडा आहे ही आपण अशा पद्धतीने घेऊ. याला हलक्या हाताने करायचं आहे आणि हीच कडा वरच्या बाजूने पण याच पद्धतीने घ्यायची आहे. तर मित्रांनो बघा, चित्र हे मोठं असलं पाहिजे. छोट्या चित्रांना मार्क्स मिळत नाहीत किंवा तुम्हाला ग्रेड मिळणार नाही, तर तुम्ही नापास व्हाल. तर हे बेसिक या ठिकाणी मी याचं ओव्हल काढून घेतलेलं आहे. अंडाकृती म्हणतात त्याला. तर या ठिकाणी बघा ही रेष मी थोडी खाली ओढतो, ही पण रेष थोडी खाली. आता जशी ही रेष दिलेली आहे त्याच पद्धतीने सेम. आता इथे डस्टबिन असल्यामुळे काय, याचा जी कडा आहे, याची जी काठ आहे हे पातळ असतात. जर बादली असेल तर ही काठ तुम्हाला थोडे मोठे दिसतील, जाड दिसतील. तर या ठिकाणी ही पातळ कडा या ठिकाणी दिसते. तर या पद्धतीने आपण हे काढून घेतलेलं आहे. तर मित्रांनो हा बादलीचा जो ओव्हल भाग घेतलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय. मधली रेष आहे हिला आपण इरेज करून टाकू. या इरेज करायच्या खोड रबरने इथे खोडून घ्यायचं आहे. तर हे लक्षात घ्या, याच्यातल्या ज्या करेक्ट लाईन आहे तेवढ्याच आपल्याला ठेवायच्या आहेत, बाकीच्या आपण इरेज करून टाकू. तर हा झाला काठ. आता वरचा या ठिकाणी पण तुम्हाला एक जाडी दिसेल, त्याची जी थिकनेस आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर या साईडने आपल्याला थिकनेस दिसत नाही, अगदी पातळ आहे, अगदी नाहीच्या बरोबर. आणि या ठिकाणाहून बघाल तुम्ही तर हा थोडासा जाडपणा या ठिकाणी दिसतोय, तसाच इथे पण दिसतोय. तर हे थोडंसं लक्षात घ्यायचं याचा आकार. आणि
हा जो भाग आहे हा परत इथे जाड आणि या ठिकाणी परत कमी होईल, कारण की ही जवळ आलेली बाजू आहे आपल्या एकदम नजरेच्या समोर असल्यामुळे या ठिकाणी हा भाग कमी होईल, परत या ठिकाणी हा याला जॉईंट होईल. तर आता ही थोडीशी रेष आपण हलकीशी डार्क करून घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल की वरचा भाग कसा दिसतोय. तर मित्रांनो, या छोट्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत ना, याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळे तुमचं ड्रॉइंग चांगलं होईल आणि तुमचं ऑब्झर्वेशन चित्रामध्ये काय बघितलं जातं, तर चित्रामध्ये तुम्ही ठेवलेली वस्तू ही मागची वस्तू मागच्या साईडला आहे, पुढची वस्तू थोडी पुढे आहे. प्रपोर्शन म्हणजे जो डस्टबिन दिलेला आहे किंवा बादली दिली आहे त्या मानाने तुम्ही जो मग काढताय त्याची हाईट किती आहे, तो किती मोठा आहे, हे याला प्रपोर्शन म्हणतात. ठीक आहे. तुम्ही जर एवढूसा मग काढला, एवढूसा या ठिकाणी एवढा जर मग काढला तुम्ही, तर त्याला मार्क्स मिळणार नाही, कारण की बादलीच्या किंवा डस्टबिनच्या हिशोबाने तुम्हाला मग या ठिकाणी काढायचं आहे. आता साईडनी बघा, इथून थोडी तिरकस लाईन या ठिकाणी दिसते, तर ही तिरकस लाईन आपण अशी घेऊ. आता हे जितकं अंतर आहे तितकंच अंतर या ठिकाणी पण आपण मेजर करू आणि ही लाईन या ठिकाणून परत तिरकस लाईन आपल्याला घ्यायची आहे. तर ही लाईन इथपर्यंत येईल. खालचा भाग बघा, जसा हा वरचा भाग अर्धवर्तुळाकार जो आहे, ही जी कर्व लाईन आलेली आहे तशीच कर्व लाईन या ठिकाणी पण घ्यायची आहे. तर ही थोडी आपण याच्या खाली घेऊ, तर ही या ठिकाणून येईल आणि हा सेम घ्यायचा आहे. या ठिकाणी जसा आपण त्याचा आकार घेतलेला आहे तसाच आकार या ठिकाणी पण यायला पाहिजे. तर ही गोष्ट थोडीशी लक्षात द्यायची आहे. जास्त लाईन झाल्या तर हरकत नाही, आपण त्याला इरेज करू शकतो, आपल्याकडे खोडरबर आहे. आणि हे जे चित्र करताय तुम्ही, याला 15 ते 20 मिनटं जास्तीत जास्त, हे जे स्केचिंग आहे हे 15-20 मिनटामध्ये तुमचं झालं पाहिजे. याच्याकडे लक्ष द्या. आता बाजूचे ज्या लाईन्स आहेत त्या पण आपण खोडून घेऊ, म्हणजे आपल्याला नेमका जो डस्टबिन आहे, जी कचरापेटी, कचऱ्याचा डबा जो दिलेला आहे त्याचा आपल्याला आकार, परफेक्ट आकार मिळेल. तर बघा, ही या ठिकाणी आपली डस्टबिन तयार झालेली आहे. तर मित्रांनो, हा झाला आता डस्टबिनचा भाग. याला आपण थोडं शार्प करून घेऊ. ही थोडी खालच्या साईडला गेली, याला वरच्या साईडला घेऊ आणि या लाईन पण आपण थोड्याशा डार्क करून घेऊ. तर हा झाला डस्टबिनचा भाग. डस्टबिनचं चित्र आपण या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण हे चित्र इथे करतोय. अशाच पद्धतीने तुम्हाला पण करायचं आहे. आता आपण काढू मग. तो मग आहे, हा मग आपल्याला काढायचा आहे. त्याचा पण आकार सेम डस्टबिन सारखाच आहे, फक्त त्याला इथे पाणी पडण्यासाठी एक चोच दिलेली आहे आणि या ठिकाणी हँडल दिलेलं आहे. एवढाच याच्यामध्ये फरक आहे. बाकी आपल्याला डस्टबिन सारखाच आकार काढायचा आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करू, ही जी रेष आहे या रेषेला आपण अंडवर्तुळ काढून घेऊ. या रेषेला अंडवर्तुळ, जसं डस्टबिनला आपण इथे बाहेर घेतलेलं आहे तसं याला पण थोडं थोडं आपल्याला बाहेरच्या साईडला घ्यायचं आहे. तर ही लाईन थोडीशी मी मोठी करतो. तर या ठिकाणी आपण मार्किंग करू आणि हा जो मग दिलेला आहे या मगला आपण इथे अंडवर्तुळ ओव्हल तयार करू. हळूहळू करायचं, काही घाई नाही. फास्ट केलं पाहिजे असं काही नाही. आपल्याला 15-20 मिनिटामध्ये हे स्केच झालं पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. स्केच करताना व्यवस्थित करायचं आहे, अगदी शांततेत करायचं आहे. आकार सारखे यायला पाहिजे याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा वरचा भाग मी खोडून घेतला, तो जास्त जवळ झाला होता. तर या पद्धतीने आपण हे स्केच या ठिकाणी तयार केलेलं आहे. आता बघा, याला पण कड दिलेली आहे. या ठिकाणी पण आपण सेम अशी कडा, बारीकशी कडा याला देऊ आणि हे याला जॉईन करून घेऊ. तर ही कडा पण झाली मगची. आता या कडेपासनं परत जसं आपण इथे अंतर सोडलं तसं या ठिकाणी पण अंतर सोडायचं आहे आणि ही लाईन मधल्या बाजूला घ्यायची आहे, म्हणजे स्लॅन्टेड लाईन घ्यायची आहे. तर ही
बघा किती अंतर सोडलं या ठिकाणी, इतकंच अंतर या पण ठिकाणी आपल्याला सोडायचं आहे. जितकं अंतर इथे आहे तितक्याच अंतरावर आपण मार्किंग करून घेऊ आणि जेवढं अंतर इथे सोडलं आहे तेवढंच अंतर या ठिकाणी सोडून ही एक रेष, तिरकस रेष आपण या ठिकाणी मारून घेऊ. तर हा झाला मगचा शेप. आपल्याला शेप लक्षात येण्यासाठी, त्याचा आकार लक्षात येण्यासाठी आपण बाजूच्या लाईन्स लगेच ताबडतोब इरेज करून टाकू, म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही, रंग करताना कोणतीही चूक आपल्याकडनं होणार नाही. मधली रेष पण या ठिकाणी मी मिटवून टाकलेली आहे आणि या पद्धतीने हा मगचा आकार आपल्याला इथे मिळालेला आहे. तर हा मग झाला. आता याचा पुढचा जो भाग आहे तो या ठिकाणी बघा समोर चोचीसारखा आलेला आहे, जिथून पाणी आपण पडतं. तर हा याला इथे जॉईन केला. सेम या ठिकाणी त्याला एक जाडी दिलेली आहे, जशी इथे जाडी आहे तशीच या ठिकाणी पण आहे. तर ही जाडी आपण या ठिकाणी याला जॉईन करून घेऊ. या ठिकाणी थोडासा तिरकस असा एक आकार दिलेला आहे. तर हा इथे आपण जॉईन करून घेऊ. तर ही झाली मग. आता हँडल आहे. हँडल बघा, हा जो वरचा भाग, इथे जी कडा आहे याच्या खालून थोडंसं हँडल दिसतंय मला. तर या ठिकाणी एक सरळ रेष, हँडलची साईज, या ठिकाणी एक सरळ रेष, दोन्ही एकमेकांना समांतर रेषा घेतलेल्या आहेत. आणि ही जी रेष आहे शेवटची, हिला आपण खालच्या बाजूला वळवू. ही कुठपर्यंत आहे तर हे पण लक्षात घ्या, याच्या अर्ध्यापर्यंत या ठिकाणी ही रेष आलेली आहे. थोडं हिला आपण जाड करून घेऊ आणि ही रेष इथपर्यंत घेतलेली आहे, अर्ध्यापर्यंत. तर याचं प्रपोर्शन मी घेतलं. सेम याच ठिकाणी परत एक अशीच रेष घ्यायची आहे आणि खाली निमुळती करायची आहे. खाली ही निमुळती आणि याला असा तिरका कट दिलेला आहे. आता बघा तुमच्या एक लक्षात येईल की ही सरळ रेष न घेता हिला परत एक जाडी दिलेली आहे ना. ही मधली रेष आपण इरेज करू म्हणजे लक्षात येईल तुमच्या की मी काय सांगतोय. तर जशी या ठिकाणी आपल्याला एक कड दिसते तशीच या ठिकाणी पण एक कडा आहे. हा वरचा भाग झाला, हा साईडचा भाग झाला आणि या ठिकाणून ही रेष याला जॉईन करायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला ही रेषेची आपण थोडी मध्ये घेऊ. तर हा थोडासा भाग पुढे घेऊन याला इथे जॉईन करून टाकू, म्हणजे हा साईडचा जो भाग दिसतोय हा अतिशय छोटा दिसतोय. खालचा जो भाग आहे हा आपल्याला जाड दिसतोय. या पद्धतीने हा जाड दिसतोय आणि ही जो मगाची दांडी जी काढलेली आहे ही आपल्याला अशा पद्धतीने इथे दिसते. तर हा वरचा भाग झाला, हा साईडचा भाग झाला. तर या पद्धतीने आपल्याला हे दिसतंय. आता या ठिकाणी बघा तर थोडासा असा कर्व भाग दिलेला आहे, म्हणजे इथे हा खड्डा आहे, हा प्लेन आहे, हे आपल्याला इथे निदर्शनास येईल, लक्षात येईल. तर हा झाला मग. आता मगची खालची बाजू आपल्याला काढायची आहे. तर हा आपण कर्व घेतला होता, याला आपण इथे थोडासा गोल हा भाग करू आणि हा जसा आपण हा कर्व भाग घेतलाय तसाच खाली पण त्याच आकाराचा इथे कर्व भाग इथे द्यायचा आहे. आणि हा कर्व भाग दिल्यानंतर याच्या खाली परत एक बेस, हलकासा बेस मला दिसतोय, तर तो बेस पण आपण त्याच पद्धतीने काढून घेऊ. हा इथे बेस या ठिकाणी अंतर सारखं घ्यायचं आहे, अंतरामध्ये गडबड करायची नाही. तर हा इथे आपल्याला बेस या ठिकाणी तर हा झाला मग. आता आपल्याला जर वाटलं की हिचं जे चोच आहे किंवा तोंड आहे हे थोडं छोटं झालेलं आहे, तर या ठिकाणी आपण ते हलकंसं मोठं करू शकतो. हलकंसं याचा आकार आपण थोडा पुढे आणखीन घेऊ शकतो. तर बघा या ठिकाणी मी हा आकार थोडा पुढे घेतलेला आहे.
आणि हा मधला भाग इथे इरेज केलेला आहे. परत एक आपली गोष्ट लक्षात घ्यायची आहे, या ठिकाणी हा एक कड या ठिकाणी पण आपल्याला दिसते, जशी आपण इथे काढली तशाच पद्धतीची कड आपल्याला या ठिकाणी पण ही दाखवावी लागेल. तर वरची बाजू, साईडची बाजू आणि समोरची बाजू अशा 3 बाजू आपल्याला इथे दाखवणं गरजेचं आहे, तरच हा मग व्यवस्थित दिसेल. तर मित्रांनो, हे झालं मगचं ड्रॉइंग, हे झालं डस्टबिनचं ड्रॉइंग. आता आपल्याला काढायचं आहे वांग. तर वांग्याचं ड्रॉइंग कसं करायचं हे लक्षात घ्या. इथे मी समजून सांगतोय म्हणून थोडासा उशीर होईल. 15 ते 20 मिनिटामध्ये तुमचं ड्रॉइंग झालं पाहिजे. इथे समजून सांगतोय मी म्हणून 15-20 मिनिटापेक्षा 5-10 मिनिटं जास्त होतील. याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्या. जसं आता या ठिकाणी मी हा एक वर्तुळ काढलेला आहे आणि खाली एक लंब वर्तुळ काढलेला आहे. तर यालाच आपण डस्टबिनला जॉईन करायचं आहे. करायचं काय की हा जो भाग आहे याला थोडंसं वरतून मी वांग्याचा आकार देतो. हे बघा, हे असं इथे तो मध्ये गेला आहे, या ठिकाणी बाहेरच्या बाजूला आलेला आहे आणि बाहेरच्या बाजूला येऊन इथे हा शेप अशा पद्धतीने खाली वांग बसलेला आहे. तर थोडासा प्रेस झालेला भाग हा थोडासा थोडा जाड भाग आलेला आहे आणि या ठिकाणी हे वांग बादलीला किंवा डस्टबिनला थोडंसं टच झालेलं आहे अशा पद्धतीने. आणि या ठिकाणी त्याला देठ आहे. आता देठ काढत असताना हे देठ कुठपर्यंत आहे तर डस्टबिनच्या या भागापर्यंत, इतक्या उंचावर आहे. तर ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्यायची आहे. देठ वरती बारीक आणि खालच्या बाजूला थोडंसं जाडसर आपल्याला दाखवायचं आहे. इथून त्याचे पानं देठाचे हे या ठिकाणी आपण जॉईन करून घेऊ आणि या ठिकाणी थोडंसं हलकंसं इथे छोटंसं पान सारखं आपल्याला इथे दिसतंय. तर हे झालं वांग्याचं इथे गोल. तर हे झालं वांग. वांग्याचा आकार कसा काढलेला आहे हे लक्षात घ्या. थोडंसं या ठिकाणी मोठा करू आणि हे वांग या ठिकाणी झालेलं आहे. आता आपल्याकडे इरेजर आहे, तर इरेजरने आपण हे सगळंच्या सगळं मधले जे भाग आहे हा सगळा आपण पुसून घेऊ, खोडून घेऊ. तर मित्रांनो, रचना कशा पद्धतीने करायची आहे म्हणजे तुमचं ड्रॉइंग जे आहे ते किती छान होईल, पेपरवर कसं सूट होईल, किती मोठं ड्रॉइंग यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी आज इथे सांगितल्या आहे. तर हा जो ड्रॉइंग केलेला आहे याला आपण कलर पण करणार आहोत. तर हा व्हिडिओ जो आहे हा आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट, आता हे जी रचना केलेली आहे मी एलिमेंटरीसाठी केली. तर एलिमेंटरीमध्ये तुम्हाला किती वस्तू येतात तर तुमच्या लक्षात आलं असेल की या ज्या वस्तू आहेत या 3 वस्तू ठेवलेल्या आहेत. 3 किंवा 4 वस्तू तुम्हाला या ठिकाणी काढायच्या असतात आणि या 3-4 वस्तू काढत असताना तुम्हाला ड्रॉइंग करताना या गोष्टी थोड्या लक्षात घ्यायच्या आहेत. ड्रॉइंग करत असताना तुम्ही कशा पद्धतीने हे ड्रॉइंग करता हे फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, ही रचना जी आहे ही आपण पूर्ण पेपरवर अशा पद्धतीने केली. परत एकदा पहिल्यापासून मी थोडंसं रिव्हिजन करतो काय केलं आहे. सगळ्यात पहिले आपण मधली वस्तू किती मोठी असायला पाहिजे त्याच्यासाठी एक लाईन घेतली. पुढच्या वस्तू किती पुढे आहेत, या डस्टबिनपेक्षा किती पुढे आहेत हे दाखवण्यासाठी इथे एक लाईन घेतली. आणि हे वांग आणि मग यांचा आकार किती आहेत, या डस्टबिनला कुठपर्यंत त्यांची हाईट आलेली आहे त्यासाठी आपण एक लाईन घेतली. वांग याचे थोडं वरती आहे म्हणून हा वरचा भाग थोडी इथे लाईन घेतली. आणि वांग्याचा आकार किती आहे, दोन्ही बाजूनी किती जागा सुटलेली आहे, वरती किती जागा सुटली आणि खाली किती जागा सुटली आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षपूर्वक करावं लागतील. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही चित्रित केलं, स्केच केलं
तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील। तर मित्रांनो, हे 15 ते 20 मिनिटात, जास्तीत जास्त 20 मिनिटामध्ये हे व्हायला पाहिजे। तर याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि हे चित्र करत असताना तुम्हाला याच्या आधी कसा अनुभव होता किंवा तुम्ही कशा पद्धतीने काढत होता हे नक्की कमेंट्समध्ये मला टाका। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओला। त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला।